तर डोंबिवली ईस्टमध्ये त्यांची बिल्डिंग होती. घरी ती जेव्हा वावरायची तर तिला अशी आवाज यायची की कोणतरी बाई किंचाळते. आत्या आणि माझी बहीण डोर उघडला, तर जसं डोर उघडला ना तर त्यांना किंचाळ्याचा आवाज आला. असे बघायला गेली तरी पण हिंमत करून, तर त्यांची लाईट लावली तिकडची. तर लाईट लावली तर परत ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. करूया. हे माझ्या कझिन्सनी सांगितलेले, भावंडांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. तर माझी कझिन सिस्टर आहे, लहान आत्याची मोठी मुलगी कझिन सिस्टर. तर ती आता म्हणजे आता तर तिचं लग्न झालं, 10 वर्षापूर्वी लग्न झालं. ती घनसोलीमध्ये राहते. पण ती जेव्हा लहान असताना डोंबिवलीमध्ये राहायची, तर डोंबिवली ईस्टमध्ये त्यांची बिल्डिंग होती. तर त्यांच्या बिल्डिंगमध्येच बऱ्याच घटना घडल्यात अशा. म्हणजे ते हॉन्टेड होतं, तर काय काय एक्सपिरियन्सेस यायचे. तर त्याच्यातले 2 इन्सिडेंट्स तिच्यासोबत झाले. तर मी ते सिक्वेन्शियली बॅक टू बॅक सांगेन. तर पहिली गोष्ट अशी आहे की म्हणजे आता ती माझ्याहून 6 वर्ष मोठी आहे. तर ती म्हणजे तिच्या लहानपणी म्हणजे 90sमध्ये 90sच्या दरम्यान जेव्हा ती लहान होती, फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डमध्ये असेल, तेव्हा तिला कसं व्हायचं की घरी ती जेव्हा वावरायची तर तिला असं बॅक साईडनी आवाज यायचा, असा कोणतरी स्क्रीम्सचा आवाज यायचा की कोणतरी अशी बाई ओरडते. हां, किंचाळल्यासारखा आवाज यायचा. तर आता तुला त्यांच्या बिल्डिंगची सिस्टीम सांगतो कशी आहे. तर त्यांची बिल्डिंग कॉमन गॅलरीच्या बिल्डिंग्स असतात बघ, एक सेम कॉरिडॉर असतं आणि म्हणजे एक पॅसेज. हां, पॅसेज सेम असतो आणि हां, जिने असतात आणि या साईडला 2-3 घरं आणि इकडे 5-6 घरं असतात. हां, तर त्या टाईपची त्यांची बिल्डिंग आणि 1 रूम किचन टाईप होतं. म्हणजे पहिला एक मेन हॉल, त्याच्यानंतर किचनचा एरिया आणि बेडरूम कॉमनच, आणि एकदम बॅक साईडला वॉशरूम, टॉयलेट आणि किचनसोबत हे असायचं, बाथरूम असायचं. तर त्या टाईपचं घर होतं तिचं. म्हणजे छोटं होतं कम्पॅरेटिव्हली, जुने त्यावेळेची घरं. तर तिचं कसं असायचं, ती हॉलमध्ये असायची, रात्रीची झोपायची आणि ती लहान होती, फर्स्ट सेकंडमध्ये, म्हणजे केवढी लहान असेल, इनोसंट आणि लहान. तर तिला अशी आवाज यायची की कोणतरी बाई किंचाळते, स्क्रीम्स असे ओरडते. तर ती आत्याला म्हणजे तिच्या आईला, म्हणजे माझी आत्या, तिला सांगायची की आई मला असा आवाज येतोय, कोणतरी बाई ओरडते आतमधून, म्हणजे किचनमधनं आवाज येतोय किंवा अजून टॉयलेटच्या साईडने आवाज येतोय. तर आत्या तिला अशी गप करायची की रे गप ग, काही तुला भास होत आहे, तसं काय नाही आहे, असं सगळं लक्ष नको देऊ. पण ती कशी लहान होती, तर तिला असं एवढा कॉन्सेप्ट माहिती नव्हता की भूत वगैरे असतं, असं काही असतं. तर ती इग्नोर करायची. मग नंतर कसं ह्या गोष्टी होत जायच्या. मग नंतर जशी ती मोठी झाली, म्हणजे ऑलमोस्ट मिड 2000s च्या वेळेचं असेल, 2004-2006. मग एकदा काय झालं, एका दिवशी एक इन्सिडेंट झाला त्यांच्यासोबत. तर हे ऑलमोस्ट मिड 2000s असेल, 2004-2005-6 त्या दरम्यान. तर तेव्हा कसं झालं, त्यांचं कसं होतं माहिती आहे, किचनच्या बाहेर जे टॉयलेट होतं ना, तिकडे जायला डोर होता एक, आणि डोर होता आणि बॅक साईडची गॅलरी त्यांची, आणि तिकडे टॉयलेट होतं. तर आत्या आणि माझी बहीण दोघींना टॉयलेटला जायचं होतं आणि रात्रीचाच वेळ होता. तर त्यांनी काय केलं, डोर उघडला. तर जसं डोर उघडला ना तर त्यांना किंचाळ्याचा आवाज आला, जोरात असा, कोणतरी बाई किंचाळते. तर ते दोन्ही पॅनिक झाल्या. तर त्यांनी डोर उघडला आणि असे बघायला गेले तरी पण हिंमत करून. तर त्यांची लाईट लावली तिकडची. तर लाईट लावली तर कोणच त्यांना दिसलं नाही तिकडे. ओके. तर मग त्यांनी इग्नोर केलं की असं का होतंय. मग परत त्या बहिणीला सगळं रिकलेक्ट झालं लहानपणीचं की असं व्हायचं, आणि आता मी आत्यासोबत, म्हणजे मी माझ्या आईसोबत एक्सपिरियन्स केलं. तर प्रत्यक्षात असं काहीतरी होतं आहे ॲक्च्युअलमध्ये. आणि अजून एक काय होतं माहिती आहे, त्यांची जी बॅक साईड होती तिथे एक कंपाऊंड आहे. आता तर तिकडे बिल्डिंग झालं, टॉवर झालं. ओके. पण पहिलं तिकडे काही नव्हतं, पूर्ण असं ओपन एरिया होता. तर तिकडे एक पिंपळाचं झाड होतं. ओके. तर त्यांचे नेबर्स आणि बिल्डिंगमधले म्हणायचे की रिलेटिव्स आणि असे लोक बोलायचे की पिंपळाचं झाड असतं ते कसं ते असं समजलं जातं की त्याच्यावर भूताचा वास आहे, त्याच्यावरती ते रिसाईड करतं भूत, असं मानतात ना. तर मग ते त्यांना सांगायचे की तुम्ही असं रात्रीचं डोर बंद करा, असं ओपन नका ठेवत जाऊ तिकडे, दॅट इज नॉट अ गुड साईन असं. तर ते काय करायचे, जनरली डोर बंद ठेवायचे त्या रिझन्समुळे. पण त्या दिवशी त्यांना जायचं होतं टॉयलेटला लेट नाईट, म्हणून त्यांनी ओपन केलं तर असा इन्सिडेंट झाला, त्यांना ऐकायला आला आवाज. तर त्यांनी लाईट लावला तर काहीच नव्हतं तिकडे. ओके. तर मग त्यांनी इग्नोर केलं की एवढं काय नाही झालं असेल, कोणतरी असेल खाली. ओके, लेट इट गो. मग नंतर काय झालं, काही दिवस अजून पास झाले.
मग त्यांचा जो टॉयलेटचा एरिया आहे ना तिकडे नंतर काहीतरी काम होतं, मे बी रिनोव्हेशनचं असेल किंवा पेंटिंगचं काम होतं. तर ते वर्कर्स होते ना, ते लोक काम करतात, तर ते काम करायचे. तर ते कसं संध्याकाळ झाली, रात्र होत आली का ते निघून जायचे. पण नंतर त्या कामाला काहीतरी मे बी लेट झालं असेल, टायमावर होत नसेल, तर मग ते ओव्हर टाईम करायला थोडे लेट इव्हनिंगपर्यंत थांबायचे वर्कर. तर एकदा काय झालं, आणि हां, हे जे व्हायचं ना, तर ह्यांना कधीच काही दिसलं नव्हतं आत्याला किंवा माझ्या बहिणीला. त्यांनी फक्त आवाज ऐकलेले, स्क्रीम्स ऐकलेले. हां, फक्त जाणवलेलं, काही दिसलं नव्हतं, दृश्य नाही होतं कशाचं. तर त्या दिवशी काय झालं, तो वर्कर काम करत होता ना, तो जेव्हा बॅक साईडला गेला, तर तो टॉयलेटमध्ये जात होता. त्याला टॉयलेटला जायचं होतं. तर त्यांनी टॉयलेटमध्ये त्याला असे पाय दिसले 2 लिटरली. आणि असं फॉर फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स त्यांनी बघितलं आणि परत असं बघितलं तर कोण नाही तिकडे. असं त्याला भासलं ते. ओके. तर तो घाबरला नॅचरली असं काही बघितल्यानंतर. तर मग आता काय करायचं? तर मग तो त्यांच्याकडे ना तेव्हा आय थिंक त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी जेवत होता. कामाच्या मध्ये ब्रेक घेऊन त्याने जेवत होता. तर तो त्यांना जेवताना सांगतो, की बघा मी तुम्हाला खोटं नाही बोलणार. आता जेवतोय मी. जेवताना हां, खोटं नाही बोलू शकत मी. शपथ घेऊन सांगतो, की काल रात्री असं-असं मी तुमच्या इथे टॉयलेटला जात होतो. तेव्हा मला जस्ट डोअर ओपन केला तर असे 2 पाय दिसले बाईचे. प्रत्येक म्हणजे असे पटकन बघितलं आणि परत मी असं तिकडे बघितलं तर कोण नव्हतं तिकडे फॉर अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. तिकडे नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमच्या इथे. तर मग तेव्हा त्यांना पण असं थोडं कन्फर्म झालं, की काहीतरी प्रॉब्लेम आहे, की स्क्रीमिंगचे आवाज यायचे. माझ्या बहिणीला पण कन्फर्म झालं ते. तर त्यानंतर काय झालं ओव्हर द टाईम, मग ते ॲक्च्युली ह्यांना कधी दिसलंच नाही प्रॉपरली. ह्यांना फक्त ते आवाजच यायचं. मग ते ओव्हर द टाईम ना ते कमी झाला इफेक्ट. त्याचा असं प्रॉपर हे समजलं नाही, की कधी त्यांना दिसलं नाही. त्याचं एक मेजर रिझन काय असेल माहिती आहे, माझी आत्या खूप धार्मिक आहे. म्हणजे अशी ती देवाची पूजा वगैरे करते कंटिन्युअसली, सगळं पाळते. संकष्टी, चतुर्थी वगैरे. आणि त्यांच्या त्या किचनच्या ह्याच्यामध्ये देवघर पण आहे त्यांचं. तर त्यामुळे मे बी त्याचा कधी त्यांच्यावर असा इम्पॅक्ट झाला नाही त्या लोकांचा. ते एक मेजर रिझन असू शकतं. पण हे फक्त एक्सपिरियन्स आहे. आता ह्याची बॅक स्टोरी काय आहे त्याची? तर ह्याची बॅक स्टोरी कशी होती माहिती आहे, तर ते राहायचे 3rd फ्लोअरवरती त्या बिल्डिंगवरती. तर त्यांच्याच बिल्डिंगमध्ये ना त्यांच्याच लाईनमध्ये खाली 1st फ्लोअरवरती त्यांचे एक नेबर्स होते. तर ते ऑलमोस्ट 90sच्या दरम्यान आहे ना त्यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. ओके. तर त्यामुळे काय झालं, त्यांच्या फॅमिलीमधले 4 पैकी 3 जण एक्सपायर झाले ऑन द स्पॉट त्या इन्सिडेंटमध्ये. आणि एक सर्वायवल आहे त्यांचा, कोणतरी एक मुलगा सर्वायवल होता. तर ते एक्सपायर झाले, त्याच्यात एक लेडी होती आणि अजून 2 जण कोणतरी होते. आई असेल, वडील वगैरे असतील. तर ते त्यावेळेला जेव्हा तो इन्सिडेंट झाला तेव्हा त्यांनी जे स्क्रीम केलं आणि हां, किंचाळले आणि ऑफ झाले ना. तर त्या टाईपचं स्क्रीमिंग त्यांचं कंटिन्यू झालं. म्हणजे मे बी ते जे एक्सपायर झाले त्यांची काहीतरी अशी हां, अपुरी इच्छा आहे, अननॅचरल डेथ झाली त्यांची. त्याच्यामुळे ते होत गेलं. आणि हे सगळे त्यांचे नेबर्स म्हणायचे, की तेच आहेत. कारण ती तशी त्याच टाईपमध्ये किंचाळायची. अच्छा, म्हणजे तुझ्या बहिणीला जे आवाज यायचे लहानपणी ते तसेच यायचे ज्यावेळी त्या लोकांना जो आग लागली होती आणि जो किंचाळलं होतं तेच तिला करेक्ट, एवढ्या वर्षानंतरही येत होते. करेक्ट. एकदम म्हणजे तसंच होतं एक्झॅक्टली. तर बिकॉज ऑफ दॅट इन्सिडेंट ते असं घडत गेलं नंतर. आणि मग नंतर ते ओव्हर द टाईम व्हॅनिश झालं, किंवा असं म्हणतात ना, की जेवढं आपलं एज आहे, म्हणजे जेवढं ठरवलेलं वय आहे तोपर्यंतच आपण जगतो. पण असं मध्ये अननॅचरल डेथ झाली तर त्याच्यानंतर त्या दिवशीपर्यंत आपण जगतो, जोपर्यंत आपली नॅचरल डेथ होणार असते. तर मे बी ओव्हर द इयर्स तसं झालं असेल आणि मग ते ओव्हर द टाईम इट व्हॅनिश्ड असं झालं ते. तर हा इन्सिडेंट होता एक हां, मेजर. हाय पॉसिबिलिटी आहे. कसं ना भाई, की समज तू जिथे राहतोय तिथे तुझ्या बाजूला असं कोणाबरोबर तरी घडतं, असं चुकीचं घडतं आणि एक दिवशी कामावरून तू रात्री घरी येतोय आणि पूर्ण त्या पॅसेजवर त्या काळोख आहे आणि तुला त्यांची फॅमिली पूर्ण समोर दिसते उभी, आग लागलेली. हे आहटमध्ये एक एपिसोड होता मला वाटतं असं, की जिथे संपूर्ण पेटलेले माणसं, त्यांची काय बोलतात, त्यांची जी स्किन आहे ती अशी गळते अशा टाईप मध्ये लोक